Morning to all. Today we are going to discuss about next point in the unit number first horticulture, that is लकी बाग योजना. ओके, लकी बाग योजना म्हणजे काय की आपण पहिल्यांदा आपण ते कन्सेप्ट बघूया, त्यानंतर दॅट इज द प्रिन्सिपल ऑफ द लकी बाग योजना अँड लास्टली द बेनिफिट्स अँड इम्पॉर्टन्स ऑफ लकी बाग योजना. ओके, तर लकी बाग योजना हा नावामध्येच आहे. लकी बाग योजना म्हणजे काय, तर लकी बाग म्हणजे 1 एकर जर तुमचं जर जागा असेल तर त्या 1 एकर जागामध्ये अशा पद्धतीनं प्लांटेशन करायचे, मिक्स प्लांटेशन करायचे की ज्यामुळं तुम्हाला वर्षाला कमीत कमी 1 लाख रुपये उत्पन्न तुम्हाला मिळेल. ओके, आणि ते तुमचं जे फार्मिंग सिस्टीम आहे, लकी बाग योजना म्हणजे हा एक फार्मिंग सिस्टीमचा एक योजना आहे की जे कोकण कृषी विद्यापीठ दापोली. ओके, यू कॅन सी हिअर डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली हू फर्स्ट मेड दिस मॉडेल ऑन द बेसिस ऑफ देअर डिफरंट टाईप ऑफ एक्सपेरिमेंट. त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचे एक्सपेरिमेंट केले आणि त्यांना जे रिझल्ट्स आले त्या रिझल्ट्समधून त्यांनी एक मॉडेल तयार केलं. ओके, दॅट मॉडेल इज नोन ॲज द लकी बाग योजना. ओके, इट गिव्स मिनिमम 1 लाख फॉर पर एकर. ओके, एक एकराला 1 लाख रुपये उत्पन्न ह्या मॉडेलमधून त्यांना मिळतो. ओके, मग अशा पद्धतीचं हे जे मॉडेल आहे त्यांनी शेतकऱ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी काय केलं, कन्सेप्ट त्यांनी समजावून सांगितलं. ओके, लकी बाग योजना काय आहे ते, आणि पुढं काही लोकांनी त्यांनी केलेलं सुद्धा आहे आणि त्यांना ते उत्पन्न सुद्धा तेवढं मिळतोय, पैसे सुद्धा तेवढं त्यांना अर्निंग मिळतोय. ओके, लकी बाग योजना. तर यू कॅन सी हिअर दिस इज दी मेन वेबसाईट फोटोग्राफ ऑफ डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली. ओके, त्यांचा हा मेन वेबसाईटचा फर्स्ट पेज आहे. मी त्याचं स्क्रीनशॉट घेतलेला आहे या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं. काय घेतलं, कारण त्यांनी लकी बाग योजना हे ह्या विद्यापीठांनी पहिल्यांदा डिस्कवर केलं, म्हणजे हे मॉडेल बनवलं म्हणून मी ह्या ठिकाणी तुम्हाला ते दाखवण्यासाठी स्क्रीनशॉट घेतलेला आहे. ओके, नेक्स्ट पॉईंट यू कॅन सी हिअर दिस इज ॲक्च्युअल द मॉडेल. हा थोडा फोटोग्राफ थोडा फेंट आलेला आहे. ओके, तर ह्याच्यामध्ये बघा, यू कॅन सी हिअर दिस इज द ट्री ऑफ कोकोनट. ओके, ह्या ठिकाणी हे तुम्ही नारळाचं झाड बघू शकता. ह्या कोकोनट ट्रीवरती तुम्ही हे जे आहे ते ब्लॅक पेपर म्हणजे काळी मिरीचं झाड वेल त्या ठिकाणी सोडलेलं आहे. ओके, ह्या शेतीमध्ये बघा काय काय आहे 1 एकरामध्ये. प्लस हे जे सेंटरला पार्ट आहे ते सेंटरला काय लावलेलं आहे त्यांनी, बनाना लावलेला आहे. प्लस हे जे तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी हे पायनॅपल त्यांनी लावलेलं आहे. ओके, म्हणजे मधल्या गॅपमध्ये मधल्या जे स्पेस आहे त्याच्यामध्ये बनानाला जास्त सनलाईट लागत नाही म्हणून त्यांनी नारळाच्या तिथं हे बनाना लावलं आहे आणि पायनॅपल आतमध्ये लावलेलं आहे. त्यानंतर हे जे झाड आहे हे दालचिनीचं झाड आहे. ओके, आणि इकडचं जे साईडला आहे ते जायफळचं झाड आहे. ओके, प्लस अजून त्यांनी काय केले, अशा मिक्स क्रॉपिंग त्या ठिकाणी 2-3 आहेत स्पायसेसच्या. ओके, तर अशा पद्धतीनं त्यांचं काय केलेलं आहे, त्यांनी मिक्स्ड फार्मिंग क्रॉपिंग जे सिस्टीम आहे, मिक्स कमर्शियल क्रॉपिंग सिस्टीम जे आहेत, कमर्शियल म्हणजे की ज्याच्यापासून तुम्हाला उत्पन्न मिळतो असे क्रॉपिंग सिस्टीम मिक्स प्लांटेशन त्याचं केलेलं आहे मॉडेल बनवून. एक पर्टिक्युलर डिस्टन्स रँडमली कसं पण लावायचं नाही, एक पर्टिक्युलर व्यवस्थित अगोदर डिस्टन्स त्याचं घ्यायचं आणि प्रत्येक डिस्टन्सवरती ते झाड आपल्याला लावायचं आहे. ओके, तर प्रत्येक झाडाला सनलाईट मिळेल. ओके, त्यानंतर त्यांच्यापासून तुम्हाला ते काही दिवसानंतर उत्पन्न चालू होईल. ओके, आता बनाना जर कन्सिडर केलं की फर्स्ट इयरपासून तुम्हाला त्याचं उत्पन्न चालू होईल. 10व्या महिन्यापासून त्याला फ्रुटिंग येईल पहिल्या वर्षी आणि त्या बनानाचं तुम्हाला पहिल्या वर्षी पैसे मिळतील. दुसऱ्या वर्षीपासून आता काही नारळाचे व्हरायटी आहेत ते की 3ऱ्या-4थ्या वर्षीपासून ते नारळ धरतात. मग 3ऱ्या-4थ्या वर्षीपासून तुम्हाला नारळ मिळेल. त्याच्यावरती तुम्ही जर काळे मिरी सोडला असेल तर 2ऱ्या वर्षीपासून ते काळे मिरीचं उत्पन्न सुरू होईल. ओके, म्हणजे हे जे फार्मिंग सिस्टीम आहे लकी बाग योजना, ओके, जे फार्मिंग सिस्टीम आहे, तर हे फार्मिंग सिस्टीम वेल एस्टॅब्लिश होण्यासाठी मिनिमम म्हणजे वेल एस्टॅब्लिश म्हणतो मी, जर वर्षी प्रत्येक पार्टपासून म्हणजे नारळापासून, काळी मिरीपासून, पायनॅपलपासून, जायफळ असेल. ओके, त्यानंतर दालचिनी ह्याच्यामध्ये लावलेलं आहे. ओके, अजून काही मसाल्याचे पदार्थ असतील, विलायची लावलेलं असेल त्यामध्ये आतमध्ये. ओके, ठीक आहे, हे तुम्ही लावू शकता. कोकणामध्ये चांगल्या पद्धतीने येऊ शकतो कारण त्याला एक सुटेबल वातावरण आहे मसाल्याचे पदार्थ ग्रो करण्यासाठी कोकणामध्ये. किंवा ह्या नारळा झाडावरती तुम्ही काळे मिरी नाही असेल तर व्हॅनिला सोडू शकता. व्हॅनिला हे ज्याच्यापासून व्हॅनिलिन बनवलं जातं, व्हॅनिला वेगवेगळ्या ठिकाणी आईस्क्रीममध्ये वगैरे यूज केला जातो, त्याला फ्लेवर देण्यासाठी अल्कोहोलमध्ये यूज केला जातो त्याचा. तर काळे मिरी ह्या ठिकाणी लावू शकता, चांगल्या पद्धतीने येऊ शकतो. तर हे वेल एस्टॅब्लिश होण्यासाठी कमीत कमी 4 वर्ष तरी लागतात. ओके, म्हणजे 5व्या वर्षापासून सगळ्या पार्टपासून तुम्हाला बनाना, पायनॅपल, काळे मिरी, कोकोनट, जायफळ, विलायची असेल, सगळ्या पार्टपासून तुम्हाला उत्पन्न चालू होईल 5व्या वर्षापासून.
ओके, पण फर्स्ट इयरपासून तुम्हाला बनानाचं उत्पन्न तुम्हाला ह्या ठिकाणी मिळू शकतो, पायनॅपलचं दुसऱ्या वर्षापासून तुम्हाला मिळू शकतो उत्पन्न. तर प्रत्येक पार्टपासून जरी बनाना जरी फेल झाला, तुम्हाला पैसे नाही मिळाले, ॲटलिस्ट यू कॅन अर्न प्रॉफिट फ्रॉम कोकोनट, ब्लॅक पेपर, पायनॅपल. ओके, जे डिफरंट टाईप्स ऑफ क्रॉप. हे रिस्क फ्री आहे, कारण कधी कधी काय होतं, सपोज तुम्ही मोनोक्रॉप केलं, ह्या ठिकाणी बनाना लावलं आणि सपोज जोरात वादळी वारा वगैरे आला, भरपूर पाऊस पडला, तर ते काय होऊ शकतं, खराब होऊ शकतो ते पीक. ओके, किंवा एखादा डिसीज पडला की खराब होऊ शकतो. बट ह्या ठिकाणी मिक्स क्रॉपिंग आहे. एक जरी खराब झालं आतलं, ओके, तर शक्यतो मिक्स क्रॉपिंगमध्ये होत नाही, अशा पद्धतीचं कुठलेही डिसीज शक्यतो होत नाही आहे. तर एक जरी लॉस गेला त्यातलं, तर दुसऱ्या क्रॉपपासून तुम्हाला इन्कम मिळतो. दुसरा नाही, जर तिसरा, चौथा, पाचवा असे तुम्ही 5-6 प्रकारचे क्रॉप ह्या ठिकाणी तुम्ही कल्टिवेट करताय. प्रत्येक पार्टपासून तुम्हाला थोडे थोडे पैसे मिळतात. ओके, तर ह्या ठिकाणी मिनिमम 1 लाख रुपये प्रत्येक शेतकऱ्याला मिळायला पाहिजे, 1 लाख एक एकर शेतीमधून. हे कन्सेप्ट आहे. ह्याच्यापेक्षा जास्त कर्नाटकामध्ये मोर दॅन 10 लाख. ओके, कर्नाटकामध्ये 10 लाखापेक्षा जास्त उत्पन्न घेणारे काही शेतकरी आहेत की आतमध्ये पपईसुद्धा लावतात त्यांनी. ओके, बनाना, पपई, कोकोनट आहे, जायफळ आहे, त्यानंतर अरेका नट आहे, सुपारी आहे, जायफळ आहे. ओके, असे डिफरंट टाईप ऑफ क्रॉपिंग सिस्टीम. ओके, की त्याच्यामधून अर्निंग त्यांनी अप टू 10 लाख ओके पर्यंत त्यांनी काय केलं, त्यांचं काय आहे, प्रॉफिट आहे. नेक्स्ट पार्ट, नेक्स्ट पार्ट हे तुम्हाला फोटोग्राफ ह्या ठिकाणी दाखवलेले आहे. नेक्स्ट पार्टमध्ये आपण बघूया आता ॲक्च्युअली हे कन्सेप्ट काय आहे. ओके, लकी बाग कन्सेप्ट दॅट इज मिक्स क्रॉपिंग ऑफ स्पायसेस क्रॉप. ओके, स्पाइस क्रॉप म्हणजे त्याच्यामध्ये काय आलं, तुम्ही सिनामम, दालचिनी आलं, नटमेग आलं, जायफळ आहे, ब्लॅक पेपर आहे. ओके, त्यानंतर तुम्ही फ्रूट क्रॉप लावू शकता, बनाना, पायनॅपल, त्यानंतर पपया आहे. इन कोकोनट प्लांटेशन इन कोकण रिजन मोस्टली. ओके, कोकण रिजनसाठी हे चांगलं आहे. इवन हे ड्राय रिजनमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचं हे जे आहे शक्य आहे. ओके, पण त्या ठिकाणी त्यांना हे सगळ्या गोष्टी अगोदर सावली वगैरे करून घ्यावं लागतो, कारण हे जे मसाल्याचे जेवढे पदार्थ आहेत त्यांना थोडं जास्त सावली लागते. ओके, तर कोकणामध्ये हे पहिल्या वर्षीपासून तुम्ही हे बेस्ट सुटेबल म्हणजे वेस्टर्न घाटमध्ये म्हणजे कोकण, कर्नाटक म्हणजे जेवढं काही वेस्टर्न घाटचं पार्ट आहे, कोकण आहे, कर्नाटकाचं वेस्टर्न घाटचं पार्ट, केरळा, हे बेस्ट सुटेबल मॉडेल आहे. ओके, नेक्स्ट फ्रॉम 1 एकर ऑफ सच प्लांटिंग सिस्टीम, 1 एकर प्लांटिंग सिस्टीमपासून कोकोनट ग्रोवर कॅन अर्न प्रॉफिट ऑफ मोर दॅन 1 लाख ड्यू टू इन्क्रीज नट इल्ड. ओके, म्हणजे 1 लाखापेक्षा जास्त मिळू शकते, कारण त्यांचं नट जे आहे, नट इल्ड म्हणजे सुपारी असेल, ओके, किंवा त्यामध्ये जायफळ तुम्ही लावलं असेल तर 1 लाखापेक्षा जास्त उत्पन्न मिळू शकतो. फक्त हे 2 क्रॉपिंग सिस्टीम झाले. तिसरं जे पार्ट आहे, द टोटल बायोमास अवेलेबल फ्रॉम 1 एकर ऑफ लकी बाग वॉज 4066 kg. म्हणजे बायोमास म्हणजे काय की ह्या ठिकाणी प्रत्येक झाडाचं जे पालापाचोळा पडतो, ओके, ते म्हणजे तुमचं बायोमास, ग्रीन मास. ओके, त्याला म्हणायचं टोटल बायोमास. ओके, तर ते किती मिळतो, जवळपास 4606 किलो. ओके, एवढं. आणि म्हणजे कचरा, त्याचे वाळलेला पालापाचोळा, तर त्या ठिकाणी हे आपल्याला जाळायचं नाही आहे, तर ते 4000 kg पासून म्हणजे 4000 किलोपासून आपण ॲटलिस्ट 2 टन्स ऑफ वर्मी कंपोस्ट आपण काय करू शकतो, बनवू शकतो. ओके, तुम्ही ते पालापाचोळा आतल्या आत तिथल्या तिथं ढीक घालून त्याच्यावरती थोडं शेण वगैरे शिंपडलं आणि त्यामध्ये वर्मी कंपोस्ट वर्म सोडले, अर्थवर्म सोडले, तर ते सगळे काय करतात, त्याला कंपोस्ट करते आणि त्याच्यापासून वर्मी कंपोस्ट तयार होतो. चांगल्या पद्धतीचं गुड क्वालिटीचं वर्मी कंपोस्ट. वर्मी कंपोस्टचं बेनिफिट भरपूर आहे. ओके, पाणी धरून ठेवतो, त्यानंतर एरिएशन वाढवतो, पर्क्युलेशन वाढवतो, त्यानंतर फर्टिलायझर तर आहेच ते आहे. ओके, लॉट ऑफ बेनिफिट्स ऑफ वर्मी कंपोस्ट. ओके, जेवढं बोलेल तेवढं कमी आहे वर्मी कंपोस्टबद्दल. वर्मी कंपोस्ट त्यांच्यापासून आपल्याला 2 टन वर्मी कंपोस्ट आपल्याला मिळू शकतो. ओके, बघा आपल्याला ह्या ठिकाणी 1 रुपयासुद्धा खर्च करायचं नाही. फ्रीमध्ये बायोमास आपल्याला मिळतो. ह्या झाडाचा पालापाचोळा खाली पडतो. हे सगळे जेवढे काही तुम्ही मिक्स क्रॉप लावलेले आहे, ओके, बनाना, पायनॅपल्स आहेत, त्यानंतर तुमचे हे डिफरंट क्रॉप आहे, ब्लॅक पेपर, नटमेग, सिनामोम आहे. ओके, मिक्स क्रॉप आहे सगळं. मिक्स क्रॉपचं बेनिफिट भरपूर असतो. ओके, तर आपल्याला फ्रीमध्ये वर्मी कंपोस्ट एवढं मिळायला लागलं. फर्स्ट बेनिफिट. ओके, धिस मिनिमाइज द अप्लिकेशन ऑफ इनऑर्गॅनिक फर्टिलायझर. इनऑर्गॅनिक फर्टिलायझर म्हणजे तुम्ही जे बाहेरून विकत आणता खतं वगैरे, ते त्याला म्हणायचं इनऑर्गॅनिक म्हणजेच केमिकल फर्टिलायझर. त्याची आवश्यकता एकदम कमी आहे, त्याची मिनिमाइज करू शकतो आपण. ओके, देअर बाय मॅनेजमेंट कॉस्ट पर एकर ऑल्सो रिड्युसेस.
ओके, मग त्याला मॅनेजमेंट करण्यासाठी जे काही मॅनेजमेंट करण्यासाठी म्हणजे काय मॅनेज करतो म्हणजे त्याला आपण बाहेरून खत वगैरे विकत आणतो, मग त्याचं कॉस्ट काय होतं, कमी होतो, त्याचे पैसे आपल्याला वाचतात त्याचे पैसे, बरोबर. ऑल्सो अडॉप्शन ऑफ दिस कन्सेप्ट कुड प्रोव्हाइड ॲडिशनल एम्प्लॉयमेंट दॅन सोल क्रॉप कोकोनट. ओके, म्हणजे हे मॉडेल आपण जर तुम्ही वापरलं आणि हे मॉडेल वापरून तुम्ही जे शेतामध्ये हे वेगवेगळे प्लांट लावलेत तर काय होतं, ॲडिशनल एम्प्लॉयमेंट तयार होते, म्हणजे लोकांना हे पण भेटतो, काम पण भेटतो, बरोबर. का, कारण हे पहा डिफरंट क्रॉप तुम्ही लावलेले आहे, काही सीझनमध्ये 2 महिन्यामध्ये कोकोनट तुम्ही हार्वेस्ट करणार, पुढच्या 2 महिन्यामध्ये बनाना हार्वेस्ट करणार, पुढच्या 2 महिन्यामध्ये तुम्ही त्यामध्ये नटमेग हार्वेस्ट करणार, पुढच्या 2 महिन्यामध्ये तुम्ही जायफळ हार्वेस्ट करणार, दालचिनी हार्वेस्ट करणार, पुढच्या 2 महिन्यामध्ये तुम्ही पायनॅपल हार्वेस्ट करणार. म्हणजे प्रत्येक क्रॉपचं जे हार्वेस्टिंग सीझन आहे ते डिफरंट आहे. म्हणजे ओव्हरऑल इयर राऊंड म्हणजे वर्षामध्ये तुम्हाला भरपूर लोकांना त्या ठिकाणी काम भेटू शकतो आणि तुम्हाला त्यांच्यापासून प्रत्येक क्रॉपपासून तुम्हाला अर्निंग पण मिळू शकतो. हे खूप महत्त्वाचं आहे कन्सेप्ट. त्यामुळे हे लकी बाग योजना कोकण कृषी विद्यापीठ दापोलीनं हे मांडलं. ओके, त्यांच्याकडे स्वतः हे मॉडेल आहे. त्या ठिकाणी तुम्ही जर कधी गेलात तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी लकी बाग योजना हॉर्टिकल्चर डिपार्टमेंट जे आहे त्या ठिकाणी हॉर्टिकल्चर डिपार्टमेंटमध्ये हा मी स्वतः बघून आलेला आहे हा की 1 एकरामध्ये हे मॉडेल त्यांनी तयार केलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी कोकोनट, जायफळ, ओके, त्यानंतर दालचिनी, त्यानंतर पायनॅपल, बनाना, पपया, ओके, अशा डिफरंट क्रॉपिंग सिस्टीम, मिक्स क्रॉपिंग सिस्टीम त्या ठिकाणी त्यांनी लावलेले आहे आणि त्यांच्यापासून उत्पन्न ते घेतात आणि ते आलेल्या शेतकऱ्यांना ते मॉडेल दाखवतात. ओके, तर हे आहे लकी बाग योजना. ओके, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, मिक्स क्रॉपिंग सिस्टीम आपण ह्याच्यामध्ये करतो. ओके, हे कन्सेप्ट दॅट इज ओके, हे क्लिअर झालं या ठिकाणी. ओके, हे काही फोटोग्राफ्स आहे. यू कॅन सी हिअर दिस इज अ कोकोनट आणि आतमध्ये त्यांनी डिफरंट क्रॉपिंग सिस्टीम आतमध्ये लावले. ह्या ठिकाणी हे बघू शकता, हे पायनॅपल लावलेले आहेत. ओके, हे कोकोनट आहे. ओके, नेक्स्ट आता प्रिन्सिपल बघू, त्याचं काय म्हणजे उद्देश काय, तत्व काय त्याचं लकी बाग योजनेचं. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की टोटल युटिलायझेशन ऑफ वॉटर, ओके, मॅन्युअर अँड लँड टू ऑब्टेन मॅक्झिमम प्रोडक्टिव्हिटी पर युनिट एरिया. आता 1 बाय 1 आपण बघूया. ओके, आपल्याला ह्या ठिकाणी मॅक्झिमम युटिलायझेशन करायचं आहे पाण्याचं. ओके, आपण काय करतो, मोनोक्रॉपमध्ये फक्त बनाना लावतो 5 बाय 5 फुटावरती जरी लावलं तर आतमधलं जे स्पेस आहे ते गॅप राहतो आणि पाणी आपण असं मोकळ्यात सोडतो. त्यामुळं काय होतं, मोकळ्या जेवढं झाडाला पाणी पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त आपण पाणी देतो. मग राहिलेलं जे पाणी आहे ते पाण्याचं काय होतं, एन्व्हायरमेंटमध्ये इव्हापोरेशन होतं. ओके, बट इथं मिक्स क्रॉपिंग सिस्टीम असल्यामुळं इथं स्पेस नाही आहे कुठं. ओके, गॅप नाही आहे. जिथं गॅप आहे तुम्ही तिथे त्या ठिकाणी वेगळं क्रॉप सिस्टीम लावलेलं आहे. त्यामुळं वॉटर जे तुम्ही त्याला देताय त्याचं वॉटरचं मॅक्झिमम युटिलायझेशन होतं, उपयोग भरपूर होतो, सगळं वॉटरचं युटिलायझेशन होतं. दुसरं म्हणजे जेवढं तुम्ही त्याला मॅन्युअर देता सगळं मॅन्युअर वाया जात नाही, ते त्यातलं कार्बन वगैरे उडून जात नाही आहे, तर सगळं मॅन्युअर ॲब्सॉर्ब केलं जातो सगळे डिफरंट क्रॉप सिस्टीमचं. त्यानंतर जेवढं जमीन आहे आतमध्ये मोकळी राहत नाही. सपोज तुम्ही फक्त कोकोनट लावलं 1 एकरामध्ये ओके, 10 किंवा 15 फुटावरती एक कोकोनट लावलं आहे, आतमध्ये सगळं फ्री स्पेस राहतो, मग ते जमीन मोकळीच राहते आतमधली. मग असे लँडसुद्धा तुम्ही काय करू शकता, यूज करू शकता लकी बाग योजनेमध्ये. मल्टिपल कारण ह्या ठिकाणी तुम्ही बनाना लावताय, पायनॅपल लावताय, पपया लावताय, अरेकनट लावताय, नटमेग लावताय, सगळं काय होईल, लँड ऑक्युपाय होऊन जाईल. ओके, फक्त तुम्हाला आत फिरण्यासारखंच तेवढं थोडंफार जागा असणार हार्वेस्टिंग करण्यासाठी. अदरवाईज बाकी सगळं तुमचं क्रॉपिंग सिस्टीम म्हणजे मिनी फॉरेस्ट असणार त्या ठिकाणी तुमचं जे लँड आहे ते. ओके, तो ऑब्टेन मॅक्झिमम प्रोडक्टिव्हिटी, हे आपल्याला मॅक्झिमम प्रोडक्टिव्हिटी तर मिळणारच आहे पर युनिट एरिया. समजलं, दिस इज द फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ लकी बाग योजना. सेकंड प्रिन्सिपल काय, इट इज अ मॉडर्न अप्रोच टू अटेन सस्टेनेबल प्रोडक्टिव्हिटी. सगळ्यात महत्त्वाचं सस्टेनेबल प्रोडक्टिव्हिटी काय म्हणलेलं आहे, सस्टेनेबल म्हणजे शाश्वत प्रोडक्टिव्हिटी. म्हणजे ह्या ठिकाणी जेवढं मिक्स क्रॉपिंग असेल तेवढं डिसीज जे आहे ते कमी असते क्रॉपवरती. ओके, ॲज कम्पेअर टू मोनोकल्चर. मोनोकल्चर म्हणजे फक्त एकच पीक जर घेतलं तर. ओके, सस्टेनेबल प्रोडक्टिव्हिटी म्हणजे ह्या आता सपोज तुम्ही एकदा तुम्ही ते मॉडेल डेव्हलप केलं की वर्षानुवर्ष तुम्हाला उत्पन्न मिळत जाणार, तुम्ही ते उत्पन्न घेणार, कारण ते तुम्ही झाड लावते, सगळे झाडं लावते तुम्ही. ओके, तुम्ही उत्पन्न घेणार, तुमचे नेक्स्ट जे जनरेशन आहे, पिढी जे आहे ते सुद्धा त्याच्यापासून उत्पन्न घेऊ शकतो आणि विदाऊट एनी डिझास्टर. म्हणजे त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी दरवर्षी तुम्हाला त्या झाडा पालापाचोळा त्या ठिकाणी खाली पडणार, त्याच्यापासून दरवर्षी तुम्ही वर्मी कंपोस्ट मिळवणार. त्यामुळे तुम्हाला एक्सटर्नल तुम्हाला काय ॲड करायचं नाही, केमिकल फर्टिलायझर वगैरे. ओके, त्यामुळे सस्टेनेबल प्रोडक्टिव्हिटी एक आपल्याला करायचं आहे, कुठलंही केमिकल न वापरता. त्यामुळे त्याला म्हणायचं सस्टेनेबल प्रोडक्टिव्हिटी इन हॉर्टिकल्चर क्रॉप अँड प्लांटेशन क्रॉप. ओके, तर आपण हे अप्रोच डेव्हलप करतो सस्टेनेबल प्रोडक्टिव्हिटी.
द प्लांटेशन क्रॉप सच एज कोकोनट, अरेका नट, कॉफी, ओके, इव्हन कॉफी तुम्ही लावू शकता, ह्याच्यामध्ये कॅशू, काजू सुद्धा लावू शकता तुम्ही. रिसीव्ह हाय बेनिफिट फ्रॉम मल्टीलेअर फार्मिंग. ओके, मल्टीलेअर ह्याला दुसरा एक शब्द आहे मल्टीलेअर. तुम्ही वेगवेगळ्या ह्या ठिकाणी लेअर बनवताय. ओके, म्हणजे बनाना मल्टीलेअर काय म्हणलेलं आहे, बनानाची एक पर्टिक्युलर हाईट असते, बरोबर की नाही, ते एक लेअर झाला. कोकोनटचं एक लेअर झाला, कोकोनटची पर्टिक्युलर झाडाची एक हाईट, ते एक लेअर झालं. त्यानंतर पायनॅपल झाडाची एक पर्टिक्युलर हाईट असते, त्याची एक लेअर झाली. पपयाची त्याची एक लेअर झाली. असे त्यामुळे मल्टीलेअर फार्मिंग असतो त्याला म्हणायचं, दुसरा शब्द लकी बाग योजनेला. ओके, नेक्स्ट पॉईंट, दिस फार्मिंग मेथड मॅक्झिमाइज द युटिलायझेशन ऑफ रिसोर्स विथ हाय इफिशियन्सी. जेवढे काही रिसोर्सेस आहे, कुठले कुठले रिसोर्स, वॉटर, मॅन्युअर, लँड आहे, सगळे जे रिसोर्सेस आहेत ते मॅक्झिमम युटिलायझेशन करतो, त्यामुळं हाय इफिशियन्सी असते याची प्रोडक्शनची. ओके, तर हे आहे बेसिक प्रिन्सिपल ऑफ लकी बाग योजना. ओके, तर हे खूप महत्त्वाचं आहे. नेक्स्ट पॉईंट, दिस फार्मिंग मेथड मेंटेन इकॉलॉजिकल बॅलन्स. आता आपण काय बघूया, बेनिफिट्स बघूया. ओके, काय काय बेनिफिट्स आहेत त्याच्या लकी बाग योजनेचे. सगळ्यात महत्त्वाचं, दिस फार्मिंग मेंटेन इकॉलॉजिकल बॅलन्स. म्हणजे आपण हे जे फार्मिंग सिस्टीम आहे हे आपण मिनी फॉरेस्ट बनवतो त्या ठिकाणी. म्हणजे इकॉलॉजिकल बॅलन्स, त्या ठिकाणी वेगवेगळे बर्ड्स येतील तुमचे व्हिजिट करण्यासाठी, कारण ते जंगलासारखं दिसतो तुमचं जे शेती आहे ते. ओके, इकॉलॉजिकल बॅलन्स, त्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम तुमचे भरपूर आहेत, डायव्हर्सिटी. तुम्ही वर्मी कंपोस्ट आतमध्ये सोडलेले आहे, त्यामुळे गांडूळ सुद्धा जास्त असणार, ते जमिनीला होल पाडतात. पाणी दिल्यानंतर सगळं जे पाणी आहे ते आतमध्ये व्यवस्थित मुरतो. ओके, हे इकॉलॉजिकल बॅलन्स जे आहे, असे भरपूर निमॅटोड्स आहेत बेनिफिशियल. फंजाय बेनिफिट्स म्हणजे त्या ठिकाणी चांगले ग्रो होतील, नंबर ऑफ बेनिफिट्स, असे नंबर ऑफ बेनिफिट्स आहेत, त्यामुळे त्याला काय म्हटलं, इकॉलॉजिकल बॅलन्स. ओके, ह्याच्यामध्ये भरपूर इकॉलॉजिकल बॅलन्स जर सांगितलं तर भरपूर ह्याला वेळ जाईल. तर इकॉलॉजिकल बॅलन्स जे आहे म्हणजे सगळे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत बेनिफिशियल, ते त्यांची संख्या इथे वाढती, त्यामध्ये बॅलन्स राहतो. ओके, इट रिड्यूस द इफेक्ट ऑफ वेदर ऑन क्रॉप्स अँड इम्प्रूव्ह सॉईल कॅरेक्टर. हां, वेदर ऑन क्रॉप्स म्हणजे काय की एकच मोनोकल्चर लावलं की पाऊस पडला की धाड पाऊस पडला की ते त्यातली जी काही माहिती असते ती वाहून जाते. ओके, त्यानंतर ना जे तुम्ही फर्टिलायझर त्यामध्ये सॉईलमध्ये टाकलेलं असतं ते सुद्धा वाहून जाते, त्यामुळे सॉईल काय होतो, सॉईलची वेदरिंग होते, सॉईलला काय होतं, इरोजन होतो. ओके, पण तुम्ही हे भरपूर जर बघा, जिथं जंगल आहे तिथली माती जास्त वाहून जात नाही, तिथलं जे पाऊस पडल्यानंतर जे पाणी आहे ते एकदम असं क्लिअर वॉटर, क्रिस्टल वॉटरसारखं बाहेर येतो. जिथं शेती आहे तिथं पाऊस पडला की सगळं लाल पाणी वाहून येतो, कारण हे पहिलं जे पाऊस आहे ते पहिलं झाडावरती पडतो, झाडावरचं पाऊस खाली पालावरती पडतो, पालावरचं पाऊस जमिनीवरती पडतो, म्हणजे डायरेक्ट सॉईलवरला कॉन्टॅक्ट होत नाही पावसाचं पाणी, त्यामुळं जे पाणी आहे क्लिअर ते बाहेर येतो, क्रिस्टल क्लिअर, माती तिथली वाहून जात नाही. ओके, इथं तुम्ही भरपूर झाडं लावलेले आहेत, मिक्स क्रॉपिंग केलेले आहे त्या ठिकाणी, त्यामुळं पावसाचं जे पाणी हे प्रत्येक झाडावरती पडणार, पहिल्यांदा त्याच्या लीफवरती पडणार, ते स्टेमवरनं खाली घसरत येणार पाणी, खाली पाला जे पडलेलं आहे, ओके, वाळलेलं ड्राय झालेलं त्याचे जे लीव्ज आहेत त्याच्यावरती ते पाणी पडणार आणि नंतर ते सॉईलवरती येणार, त्यामुळं त्यातली जी माती आहे ती वाहून जाणार नाही. ओके, त्यामुळं त्याचं विदरिंग ऑफ क्रॉप्स होत नाही, इम्प्रूव्ह सॉईल कॅरेक्टर इम्प्रूव्ह होतो जो वर्षानुवर्ष. हे खूप महत्त्वाचं आहे, हे बेनिफिट्स आहेत. ओके, इट इम्प्रूव्ह द वॉटर रिटेन्शन कॅपॅसिटी ऑफ द सॉईल, सगळ्यात महत्त्वाचं. ओके, इथं वॉटर रिटेन्शन काय, कारण त्यामध्ये लीफ जे आहे ड्राय झालेले लीफ त्या ठिकाणी ते तिथंच डिकम्पोज होतो, डिकम्पोज झाल्यानंतर त्यामधलं जे ह्युमस आहे ते ह्युमस पाणी धरून ठेवतो. ओके, त्यामुळे वॉटर रिटेन्शन जे आहे ते काय होतं, मोस्टली शेतकरी काय करतात, जे पालापाचोळा आहे ते जाळून टाकतात, ते चुकीचं आहे. ओके, त्यामुळे ह्युमस तयार होत नाही सॉईलमध्ये, ह्युमस नाही तयार झालं की पाणी धरून ठेवत नाही, ड्राय होतं, मग जास्त आपल्याला पाणी द्यावं लागतं शेतीला. ओके, तर जेवढं कंपोस्ट जास्त असेल, कुजलेलं शेणखत वगैरे त्यामध्ये टाकतो आपण, तेवढं वॉटर रिटेन्शन कॅपॅसिटी काय होती सॉईलची जास्त असते, पाणी कमी लागतो. ओके, प्रत्येक झाडाला. इट इन्श्युअर अँड इव्हन डिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम. ओके, म्हणजे इन्कमचं डिस्ट्रीब्युशन जे आहे ते इव्हन होतो, नंतर एम्प्लॉयमेंट थ्रू आउट द इयर, लोकांना रोजगार मिळतो तिथल्या लोकल लोकांना. ओके, बाय हार्वेस्टिंग सेव्हरल क्रॉप करंटली. ओके, कॉन्करंटली म्हणजे वेगवेगळ्या सीझनमध्ये, मगाशी आपण लास्ट स्लाईडमध्ये डिस्कस केलं की प्रत्येक क्रॉपचं सीझन जे आहे हार्वेस्टिंगचं वेगळं असतं, त्यामुळे इयर राऊंड म्हणजे वर्षामध्ये तुम्हाला त्यामध्ये तुम्ही 6-7 मिक्स क्रॉपिंग लावलं असेल तर प्रत्येक क्रॉपचे जरी 2-2 महिने किंवा 1.5 महिने जरी धरलं तर वर्षभर तुम्हाला प्रत्येक क्रॉपपासून उत्पन्न मिळतो आणि तिथं रोजगार पण मिळतो त्यात काम करण्यासाठी. ओके, लोकांना. ओके, तर हे सगळ्यात बेनिफिट आहे याचं लकी बाग योजनेचं. नेक्स्ट, दिस मेथड ऑफ फार्मिंग रिड्यूस द इम्पॅक्ट ऑफ हाय इंटेन्सिटी रेनफॉल. मग असं आपण डिस्कस केलं, हाय इंटेन्सिटी रेनफॉल जे आहे डायरेक्टली पावसाचं कॉन्टॅक्ट,
जे आहे ते सॉईलला होत नाही, त्यामुळे इम्पॅक्ट त्याचा कमी होतो सॉईलवरती. सॉईल इरोजन होत नाही बिलकुल अजिबात. अँड लँडस्लाईड. ओके, लँडस्लाईड व्हायचं कमी नाही, कारण तुमचे झाडं आहेत ते सॉईल घट्ट पकडून धरतो. ओके, त्यामुळे सॉईल इरोजन होत नाही आणि लँडस्लाईड पण होत नाही. ओके, नेक्स्ट आहे धिस फार्मिंग इम्प्रूव्ह सॉईल कॅरेक्टरिस्टिक अँड ॲड ह्युमस टू द सॉईल. सगळ्यात महत्त्वाचं ह्युमस म्हणजे काय सांगितलं की जे ड्राय झालेले जे लीव्ज आहेत, ओके, ते लीव्ज त्या ठिकाणी काय होतं, कंपोस्ट होतं. त्याचं कुजल्यानंतरनं सॉईल काय होतं, ब्लॅक होतो. ओके, मग त्याला काय म्हणायचं, ह्युमस. ओके, तर ह्युमस वाढती सॉईलमध्ये. सॉईलमध्ये जर ह्युमस असेल तर आपल्याला पाणी एकदम कमी द्यावं लागेल जमिनीला. आणि तो ह्युमस जरी असेल सॉईलमधलं तर ते ह्युमस हवेतलं मॉइश्चर तो शोषून घेतो. हवेमध्ये मॉइश्चर ऑलरेडी रेडीमेड असतो. ओके, ॲड ह्युमस टू द सॉईल दस इन्क्रीजिंग द सॉईल फर्टिलिटी. सगळ्यात महत्त्वाचं, सॉईल फर्टिलिटी केव्हा वाढते, जेव्हा तुमचं सॉईलमध्ये ह्युमस जास्त असतो त्यावेळेला. ओके, फर्टाईल सॉईल म्हणजे माहिती आहे, फर्टाईल सॉईल म्हणजे की ज्याच्यामध्ये तुमचं चांगलं कंपोस्ट वगैरे तुम्ही ॲड केलेलं आहे आणि ते क्रॉपसाठी चांगलं आहे सॉईल, त्याला म्हणायचं फर्टाईल सॉईल. ओके, ग्रोईंग मल्टिपल क्रॉप इन्क्रीज द बायोडायव्हर्सिटी. सगळ्यात महत्त्वाचं, मल्टिपल क्रॉप तुम्ही ग्रो केलं की त्यामध्ये बायोडायव्हर्सिटी वाढते. ओके, त्यामुळं वेगवेगळे पक्षी त्या ठिकाणी येतात. ओके, व्हिजिट करण्यासाठी वगैरे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. विच इज अन इफेक्टिव्ह मेजर टू कंट्रोल पेस्ट. ओके, त्यानंतर वीड अँड डिसीजेस. सगळ्यात महत्त्वाचं, मल्टीक्रॉपिंगमध्ये शक्यतो डिसीजेस किंवा पेस्ट हे एकदम कमी असते. ओके, कारण त्या ठिकाणी मल्टिपल होस्ट असतो. ओके, अशा पद्धतीचं आपण हे बेनिफिट आहे ह्या लकी बाग योजनेचं. ओके, तर नेक्स्ट आहे स्मॉल अँड. आता हे कोणी करू शकतो, ओके, कोणाला शक्य आहे, तर प्रत्येक शेतकरी सुद्धा करू शकतो. बट जे स्मॉल आणि मार्जिनल फार्मर आहेत की ज्यांना फक्त 1 एकर शेती आहे किंवा इव्हन अर्धा एकर शेती आहे, 20 गुंठा वगैरे शेती आहे, असे 20 गुंठ्यावाले शेतकरी सुद्धा वर्षाला कमीत कमी 3, 4, 5 लाख रुपये उत्पन्न मिळू शकतो. ओके, एवढ्या अर्धा एकरामध्ये. तर स्मॉल अँड मार्जिनल फार्मर्स टू अर्न मोर इन्कम फ्रॉम देअर स्मॉल पीस ऑफ ॲग्रिकल्चर लँड. तर असे स्मॉल शेतकरी जे आहेत की अर्धा एकर शेती असणारे ते सुद्धा अशाच पद्धतीचं शेती करून भरपूर उत्पन्न मिळू शकते छोट्याशा लँडमध्ये. ओके, कारण आपण ह्या ठिकाणी वेगवेगळे क्रॉप लावतो. ओके, त्यामुळं आपलं पैसे त्या ह्याच्यातून भरपूर मिळणार. द कॉस्ट ऑफ कल्टिवेशन इज लेस. ओके, इथं कल्टिवेशनचं जे कॉस्ट आहे ते कमी आहे. व्हेअर ॲज बेनिफिट आर मोर. ओके, ह्या ठिकाणी बेनिफिट जास्त आहे व्हेन कम्पेअर टू अदर फार्मिंग मेथड. अदर फार्मिंग मेथड म्हणजे आपण काय करतो, एकदा केळी लावलं की फक्त केळीच लावतो एका शेतामध्ये. ओके, नारळ लावलं की नारळच लावतो, बनाना लावलं की सांगेल पायनॅपल लावलं की पायनॅपलच लावतो, भात लावलं की फक्त भातच लावतो आपण. ते मिक्स क्रॉपिंग करत नाही आपण. पण अशा पद्धतीचं तुम्ही मिक्स क्रॉपिंग केलं की प्रत्येक ह्याच्यापासून आपल्याला पैसे मिळते. ओके, तर हे खूप महत्त्वाचं आहे. दिस फार्मिंग ओपन अ न्यू डोर फॉर फार्मर्स टू अर्न थ्रू आउट द इयर. म्हणजे अशा पद्धतीचं जे फार्मिंग सिस्टीम आहे लकी बाग, अशा पद्धतीचं लकी बाग तुम्ही जर डेव्हलप केला, हा बाग तुम्ही जर डेव्हलप केला तर तुम्हाला शेतकऱ्यांना सगळ्यांना तर वर्षामध्ये प्रत्येक महिन्याला ह्याच्यापासून उत्पन्न मिळू शकतो. बनाना जर लावला तर तुम्हाला फक्त एकाच सीझनमध्ये त्याच्यापासून उत्पन्न मिळणार. जर त्यावेळेला जर त्या बनानाला भाव नसेल तर ते तुमचं मोस्टली ते लॉसमध्ये जातो. ओके, तर तुम्ही ह्या ठिकाणी मल्टिपल क्रॉप घेताय, प्रत्येक महिन्याला तुम्हाला एक क्रॉप मिळतो. जरी 1-2 जरी पिकाला शक्यतो एक जरी त्यामधलं लॉस गेलं की म्हणजे कमी भाव मिळाला त्या पपईपासून किंवा नारळाला जर कमी भाव मिळाले तर बाकीचे क्रॉप्स आहेत की जे तुम्हाला त्यामध्ये ॲव्हरेज आउट करते तुमचं इन्कम जे आहे ते बाकीचे तुम्हाला पैसे देते. ओके, मिळून देते. त्यामुळं हे जे मिक्स फार्मिंग अशा पद्धतीचं जे लकी बाग योजना आहे ते एक बेनिफिट आहे शेतकऱ्यांसाठी किंवा हॉर्टिकल्चरिस्टसाठी. जे हॉर्टिकल्चर कन्सल्टंट की ज्यांना त्या दिवशी आपण लास्ट लेक्चरला आपण बघितलं हॉर्टिकल्चर कन्सल्टंट, असे हॉर्टिकल्चर कन्सल्टंट जर तुम्हाला व्हायचं जर असेल तर हे शेतकऱ्यांना आपण सांगू शकतो की लकी बाग योजनाबद्दल. ओके, तर ह्याचे जे मॉडेल्स आहेत मल्टी लेअर फार्मिंग तुम्ही गुगलमध्ये सर्च करू शकता किंवा लकी बाग योजनेचं मॉडेल असं तुम्ही टाकू शकता किंवा मिक्स फार्मिंग किंवा मल्टी क्रॉपिंग सिस्टीम किंवा मल्टी लेअर फार्मिंग सिस्टीम अशा पद्धतीचं तुम्ही जर गुगलमध्ये टाकलं की ह्याच्याबद्दल तुम्हाला भरपूर रेफरन्स तुम्हाला मिळेल. तुम्ही कुठले कुठले क्रॉप लावू शकता त्याचं मॉडेल तुम्हाला मिळतील. ओके, भरपूर ह्या ठिकाणी लोकांनी प्रॅक्टिस केलेले अप टू कर्नाटकामध्ये 15-15 लाखापर्यंत 1 एकरामधून उत्पन्न मिळवलेले आहेत एका वर्षामध्ये. ओके, तर हे जे मॉडेल आहे ते खूप महत्त्वाचं मॉडेल आहे. ओके, तर टुडे वी विल स्टॉप हिअर. वी विल स्टार्ट विथ नेक्स्ट पॉईंट इन द नेक्स्ट लेक्चर.